हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय ॲम वैष्णवी. तर आज मी चालली आहे माझ्या फॅमिलीसोबत शॉपिंग करण्यासाठी लक्ष्मी रोडला. मी चालली आहे लग्नाची शॉपिंग करण्यासाठी. आता तुम्ही विचार करत आहात कोणाचं लग्न? तर माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे आणि आता खूप जवळ आले, त्यासाठी आम्ही शॉपिंग करायला आलो आहे. आणि तुम्हाला माझ्या मावशीच्या मुलीचा एंगेजमेंटचा व्लॉग जर बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. नाही तर तुम्ही माझ्या पेजवर डायरेक्ट जाऊन बघू शकता, तिकडं व्लॉग ऑलरेडी पहिला अपलोड केलेला आहे. आणि शॉपिंग करण्याच्या आधी मी ते दाबेली खाल्ली जी की छान होती. आणि मग आम्ही सुरुवात केली शॉपिंगला. सगळ्यात पहिलं आम्ही आलो होतो एका साडीच्या दुकानामध्ये मम्मीसाठी साडी घ्यायला. तर मम्मीच्या साडीपासून आम्ही स्टार्ट करणार आहे. आणि आम्ही इथे पूर्ण 1-1.5 तास होतो. आणि असं फर्स्ट टाईम झालं आहे 1-1.5 तासामध्ये माझ्या मम्मीला तिची इथं साडी भेटली. फायनली मम्मीने इथनं 2 साड्या घेतल्या आणि ते खूप आम्हाला सुंदर भेटल्या. आणि मग साडी वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो होतो हर्षवर्धन कोल्ड्रिंक्सला, जे की लक्ष्मी रोडच्या इथेच आहे. आम्ही ते इथनं घेतलं होतं फ्रेश क्रीम विथ स्ट्रॉबेरी. आणि ह्याचं टेस्ट हे छान होतं, जे मॅप्रोमध्ये पण भेटतं ना तेच. आणि मग त्याच्यानंतर मी घेतलं होतं हे किटकॅट शेक, जे की दिसायला एकदम सुंदर होतं. बट मला ह्याचं टेस्ट बिलकुल पण आवडलं नाही. मला माहीत नाही, पण हे किटकॅटच्या शेकसारखं लागत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं इथं एक ग्रिल सँडविच, पनीर ग्रिल सँडविच आणि एक व्हेज चीज क्लब सँडविच, जे की छान होतं. मग खाऊन झाल्यानंतर आम्ही चाललो होतो आता दीदी आणि माझी शॉपिंग करण्यासाठी. आम्हाला कपडे वगैरे जे काही साडी वगैरे घ्यायचं होतं ते घेण्यासाठी आलो होतो. आमचं डिसाईड नव्हतं की आम्हाला नेमकं काय घ्यायचं आहे. आम्ही सगळ्यात पहिले डिसाईड केलं होतं की आम्ही साडी वगैरे घेईल. बट आम्ही ते ट्राय वगैरे करून बघितले जे आम्ही रेडीमेड घेणार होतं, बट ते आम्हाला नाही आवडलं एवढं. आणि मी इथलं जास्त शूट नाही करू शकले, कारण की तिथनं ह्यानं पोस्टर लावले होते की तुम्ही ते शूट नाही करू शकत. बट नंतर मला एका दादाने सांगितलं तिथं आतमध्ये की तू हे पूर्ण शॉपचं शूट करू शकते, फक्त ड्रेसेस वगैरे आहे ना त्याचं शूट नाही करायचं. बट आम्हाला इथे आहे ना 1-1.5 तासामध्ये आम्हाला दीदी आणि मला दोघींना पण इथे ड्रेस भेटले. आणि मग थोडेफार आम्ही स्लीव्ज वगैरे काय अल्टर वगैरे करायचं ना ते आम्ही इथे करून वगैरे घेतलं. आणि फायनली दीदी आणि माझी शॉपिंग झाली म्हणजे आमचं ज्वेलरी वगैरे राहिले, फक्त ड्रेस तर आम्ही घेतले. मग आम्ही आलो होतो इथे मम्मीसाठी साडीचा ब्लाऊज शिवायला टाकण्यासाठी. हे पण लक्ष्मी रोडच्या इथेच होतं. आमची शॉपिंग तर झाली, फक्त आता ज्वेलरी वगैरे राहिलं, त्यासाठी आम्हाला परत शॉपिंगला यावंच लागणार आहे. आणि आम्ही आता परत आलो आहे पार्किंगला. 5th फ्लोअरला चालत आलो आहे आम्ही, जिथे आम्ही पार्क केली होती गाडी. आणि मग आता आम्ही निघालो खाली जाण्यासाठी. आता आम्हाला जायचं आहे डिनर करण्यासाठी. तर आमचं डिसाईड नव्हतं कुठं जायचं, तर आम्ही विचार करत होतो कुठं जायचं. मग फायनली आम्ही आलो होतो SP बिर्याणीला, जिथे की आम्ही नेहमीच येतो. सर्वात पहिलं आम्ही ऑर्डर केलं होतं हे चिकन लॉलीपॉप. SPचे चिकन लॉलीपॉप माझे फेवरेट आहे. त्याच्यानंतर घेतलं होतं हे बोंबील फ्राय, आणि त्याच्यासोबत जी चटणी येते ना मला ती खूप आवडती. आणि मग घेतली होती ही भाजी आणि भाकरी, हे पण छान होतं. आणि लास्टला घेतली होती चिकन बिर्याणी, आणि मला ही वाली चिकन बिर्याणी आवडती. आणि मग आमचं खाऊन वगैरे झाल्यावर आम्ही चाललो होतो घरी. आजचा व्लॉग एवढाच होता शॉपिंगचा. आणि परत आम्हाला शॉपिंगला परत जायचं, तेव्हा पण माझा दुसरा व्लॉग येईल. तेव्हा तर माझे कझन्ससुद्धा असणार आहे सोबत, तर तेव्हा वेगळा थोडा असेल व्लॉग. तर आजसाठी एवढंच. बाय.